नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे पेपर 5वा. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता प्रकरण पहिले मराठ्यांच्या इतिहासाची साधने. त्यामध्ये अ नंबरचा पॉईंट म्हणजे वाङ्मयीन साधने आणि ब नंबर म्हणजे पुरातत्वीय साधने. या दोनही साधनांची माहिती आपण पूर्णपणे आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये अभ्यासली. यानंतर म्हणजेच प्रकरण दुसरे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे हा घटक क्रमांक 2 या मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणाबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला मराठा सत्ता किंवा मराठा राजसत्ता याबद्दलची माहिती पाहिजे आणि त्यानंतर मराठा सत्तेच्या उदयाची कारणे. त्यामध्ये जी मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणाचा विचार करता राजकीय परिस्थिती म्हणजे राजकीय कारणे, कशा पद्धती राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्याचबरोबर जी काही राजकीय परिस्थिती सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा विविधांगी बाबीची माहिती म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठा सत्ता उदयास येण्याची जी कारणे होती या सर्व कारणाची माहिती पाहिजे. तर आजच्या आपल्या या पिरियडमध्ये आपण मराठा सत्ता म्हणजेच मराठा सत्तेचा उदय हा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने झाला किंवा महाराष्ट्रामध्ये उदयाची पार्श्वभूमी कशा पद्धतीने निर्माण झाली याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मराठ्यांचा इतिहास हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व किंवा एक सोनेरी कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही विविधांगी बाबी म्हणजेच मराठा सत्तेच्या कालखंडामध्ये घडून गेलेल्या बाबी ह्या आजच्या स्थितीमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहासावर प्रकाश टाकण्याचं काम करतो. तर ज्या विदेशी सत्ता किंवा जे काही परकीय आक्रमणे रोखण्याचं काम किंवा महाराष्ट्रामध्ये प्रबळ अशी शासन व्यवस्था निर्माण करण्याचं काम म्हणजेच मराठ्यांनी केलं. आणि या मराठ्यांच्या इतिहासाचं जे काही मर्म म्हणजेच जो काही इतिहास जाणून घेण्याचं किंवा मराठ्यांच्या उदयापूर्वीचा म्हणजेच शिवकाळ जे पूर्व शिवकाल म्हणून ओळखलं जातो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा जो काही महाराष्ट्र आणि त्याची ओळख कशा पद्धतीने होते, तो महाराष्ट्र कसा होता याबद्दलची माहिती आपण सर्वप्रथम पाहू आणि त्यानंतर मराठा सत्तेच्या उदयाची जी कारणे आहेत ही कारणे पूर्णपणे अभ्यासू. तर सर्वप्रथम महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि या महापुरुषांच्या अलौकिक कर्तबगारामुळे किंवा त्यांच्या ज्या काही कार्यामुळेच एक राष्ट्रपुरुषाची संकल्पना त्यांना प्राप्त झाली. आणि जी काही मराठी व्यक्ती किंवा महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींच्या जडणघडणामध्ये जे मराठ्यांचा इतिहास एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखलं जातं. प्राचीन काळामध्ये म्हणजेच जो काही इसवी सन 711 पासून म्हणजेच मुहम्मद बिन कासिमच्या कालखंडामध्ये भारतावर ज्या काही अरब आक्रमणास सुरुवात झाली होती, त्यामुळे भारताच्या ज्या काही भागावर तुर्क असेल, मंगोल असेल, तारतार असेल या विविध इस्लाम आक्रमणाने एक आक्रमण करायला प्रारंभ केला आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही भारतातील हजारो लोकांना गुलाम करणे किंवा ज्या काही स्त्रिया पुरुष जे काही लहान मुलं असतील यांना त्यांच्यावर अत्याचार, ज्या काही जेजिया कर असेल अशा प्रकारची प्रवृत्ती ही निर्माण झाली. त्यामध्ये इस्लाम धर्मीय आक्रमणाने म्हणजे इसवी सन 12व्या शतकापर्यंत भारतीय जनजीवन हे विस्कळीत बनलं गेलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही धर्मासंबंधीच्या म्हणजेच यवनाचं अधिराज्य हे सर्वदूर पसरलं होतं. त्यास महाराष्ट्र सुद्धा अपवाद राहिला नव्हता. भारतभर सर्वदूर अशा विविध सत्ता उदयास आल्या होत्या. त्याच्यानंतर सल्तनत घराणं आलं, ते सुद्धा भारतावर बऱ्याच कालखंडापर्यंत त्यांनी एक राज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इसवी सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर इब्राहिम लोधी यांचा पराभव झाल्यानंतर भारतामध्ये मुघल घराण्याची सत्ता स्थापन झाली आणि मोगल घराण्याची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुघल घराण्याचा संस्थापक बाबर असेल, त्यानंतर हुमायून, अकबर,
जहागीर, शहाजहान आणि औरंगजेब अशा विविध जे काही बादशहांनी, मुघल बादशहांनी भारतावर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर भारतभर सर्व सत्ता गाजवण्यास प्रारंभ केला. या सर्व सत्तेला विरोध करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये राजस्थानातील राजपूत राजांनी किंवा राणांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण काही अंशी त्याचा विरोध झाला. जसं अपवाद म्हणून मेवाडच्या राजघराणे शेवटपर्यंत त्यांना विरोध करण्याची पार्श्वभूमी निर्माण झाली. पण त्यानंतर म्हणजेच काही मुघल शासकांच्या काळामध्ये म्हणजे अकबराच्या काळापासूनच राजपुतांनी पूर्ण मुघलांचं वर्चस्व मान्य केलं आणि त्यांची चाकरी करायला सुरुवात केली. पण ही जी पार्श्वभूमी होती ही स्वतःचं स्वातंत्र्य गमावण्याची पार्श्वभूमी होती. मग अशा पार्श्वभूमीमध्ये मुघल सत्तेकडे स्वतःची अस्मिता गहाण ठेवण्याचं काम ज्या राजपूत राजांनी केलं होतं, त्यामुळे जी काही भारतीय धर्म असेल, संस्कृती एक विनाशाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली होती. आणि अशा स्थितीमध्ये पूर्व शिवकाल म्हणजे 7वे ते 8व्या शतकाचा थोडा आढावा घेतल्यावर या देशापुढे जे कोणती आक्रमणे होत होती, या सर्व आक्रमणांना विरोध करण्याचं काम तत्कालीन स्थिती म्हणजे 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरुवात केलं. आता हा महाराष्ट्राचा विचार करता, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करता, तत्कालीन स्थितीमध्ये महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामधली जी काही भौगोलिक परिस्थिती आहे याचा विचार करता किंवा यांचा भूगोल आणि इतिहास या दोन्हीचाही एकमेकाशी जवळचा संबंध दिसून येतो. त्यावरून तत्कालीन स्थितीमध्ये जे कोट्यावधी वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र जो बेसाल्ट खडकापासून बनलेला जो महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो त्याला दख्खनचं पठार हे तयार झालं. आणि या महाराष्ट्रालाच तत्कालीन स्थितीमध्ये महाराष्ट्राने या दख्खन पठाराचा बहुतेक भाग हा व्यापला होता. त्यामध्ये कोकण असेल, खानदेश, विदर्भ, मराठवाडा अशा भागाने व्यापलेल्या पश्चिम भागात पसरलेल्या या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणून एक ओळख निर्माण झाली. पूर्वेला वैनगंगा, पश्चिमेला अरबी समुद्र, त्याचबरोबर उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आणि दक्षिणेला पंचगंगा या नद्या, या अशा प्रकारच्या त्रिकोणाकृती प्रदेशाच्या अशा सीमा वेढल्या गेल्या. आणि हा प्रदेशाचा विचार करता, महाराष्ट्राचा विचार करता उत्तुंग डोंगर, उंच असे डोंगर, खोल दऱ्या आणि घनदाट अरण्य आणि खळखळणाऱ्या अशा नद्या आणि कसदार अशी जमीन अशा प्रदेशाचं रूप म्हणजे सह्याद्री पर्वतामुळे या तसेच बरं कोकण व देश या दोन भाग या महाराष्ट्राचे पडले गेले. अरबी समुद्र किनारा असेल आणि सह्याद्री पर्वत ज्या यांच्या दरम्यानचा जो चिंचोळ्या प्रकारचा प्रदेश म्हणजेच अशा पट्टीस कोकण म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचबरोबर पर्वतावरील सपाट प्रदेशावर घाटमाता तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास देश म्हणून ओळखल्यास प्रारंभ झाला. या महाराष्ट्राचा विचार करतात एक वैशिष्ट्यपूर्ण असा भौगोलिक परिस्थिती असलेला हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठ्यांच्या सत्तेला उदय झाला किंवा मराठ्यांच्या सत्तेचा उदय झाला, या महाराष्ट्राच्या उत्पत्तीचा विचार करता किंवा या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता एक महत्त्वपूर्ण प्रदेश म्हणून महाराष्ट्राची एक ओळख होती. महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती किंवा आपण मराठी म्हणून ओळखतो किंवा महाराष्ट्र म्हणून ओळखतो, या महाराष्ट्राचं आपण विचार करता महाराष्ट्र हे नाव प्रचारात येण्यापूर्वी या भागाला म्हणजे आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तो प्रदेश म्हणजे दक्षिणपथ म्हणजेच दंडकारण्य म्हणून या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. आता या महाराष्ट्राबद्दल विविध इतिहासकारांनी वेगवेगळे मतांतर मांडले गेले, पण आर.जी. भांडारकरांच्या मताचा विचार करता दुसऱ्या शतकात इसवी सन म्हणजे जे काही दुसऱ्या शतकात भाजे, त्याच्यानंतर भेडसे, कारले येथील शिलालेखामध्ये जे काही भोजाचा उल्लेख म्हणजेच महाभोज म्हणून उल्लेख केला जातो. पुढे ते स्वतःच्या नावापुढे राष्ट्रिक, रठी असे उपपद लावू लागले. हे कोणत्या शतकात तर दुसऱ्या शतकामधल्या मध्ये
हे आढळून आलं. त्यांच्या या देशाला महाराष्ट्र म्हणण्यात येऊ लागलं पुढे. म्हणजेच महाराष्ट्रचे संस्कृत रूप म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्रचे संस्कृत रूप म्हणजे एक महाराष्ट्र, एक संकल्पना पुढे रूप घेऊ लागली. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही मराठे, त्याचबरोबर आता या महाराष्ट्रामधले राहणाऱ्या ज्या व्यक्तींना मराठी म्हणून ओळखले जातात किंवा जे काही मराठी होते, आता या मराठ्याबद्दल विचार करताना मराठी हे कोण होते किंवा ते कुठून आले याबद्दलची बद्दल माहिती पाहत असताना जो महाराष्ट्र प्रदेश आहे हा भारताच्या इतर प्रदेशापेक्षा वेगळा केव्हापासून ओळखला जाऊ लागला. तर मराठे कुठून आले, त्याचबरोबर महाराष्ट्रात राहणारे हे मराठे राहतात ते महाराष्ट्र. म्हणजेच या सर्व बाबीची माहिती पाहत असताना ज्या काही महाराष्ट्राबद्दल विचार करत असताना 12व्या शतकात म्हणजेच विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये यादव हे मराठे म्हणून इतिहासात ओळखले गेले आहेत. त्याचबरोबर 4थ्या शतकामध्ये यादव काळात म्हणजे 4थ्या शतकात आढळून आलेल्या विविध बाबीवरून आणि यादवांचा जो इतिहास समजून येतो यावरून महाराष्ट्रातील या मराठ्यांचा उल्लेख आढळून येतो. आता सातवाहन काळात जी भूमी महाराष्ट्र भूमी म्हणून ओळखली जात नव्हती, पण सातवाहन राजे स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवत नसले तरी तेव्हा यादव काळात थोडी पूर्व महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांना वेगळे पण प्राप्त झालं. आता मराठी कोण व ते कुठून आल्याविषयी इतिहासाचार्य राजवाडे यांनी मौलिक विचार मांडले. त्यामध्ये त्यांनी काय मांडलं तर जे वाढती लोकसंख्या, दुष्काळ आणि विदेशी शत्रूचे आक्रमणे व वैदिक धर्माची पिछेहाट इत्यादी कारणामुळे उत्तर भारतातील रठ हे दक्षिणेमधील दंडकारण्य वसाहतीच आले. म्हणजे दंडकारण्य या ठिकाणी आले, दक्षिणेमध्ये आले, उत्तरेतील लोक दक्षिणेमध्ये आले. रट म्हणजे राष्ट्रिक आणि राष्ट्रिक म्हणजे देशाचा किंवा राष्ट्राचा मुख्य. आणि हे लोक राष्ट्र म्हणजे 100-125 गावाचा मुलूक. आणि थोडक्यात राष्ट्रिक म्हणजे जे काही देशमुख हे लोक वर्णाने क्षत्रिय व व्यवसायाने राष्ट्रिक म्हणजे देशमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. आता रट हे जसे जातीवाचक असा शब्द नाही तर ते देशवाचक नावही नाही. तर उत्तरेतून दक्षिणेत म्हणजे दंडकारण्य प्रदेशात आलेल्या जे काही लोक आहे कालांतराने त्यांच्या आडनावामध्ये बदल होत गेले. याचं उदाहरण म्हणजे सात्यकीचे असं एक जे आडनाव आहे त्याला सतके म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि शेंद्राचे नावाचं आडनाव त्याला शिंदे म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि यावरून समजून येतं की जे काही 96 कुळीचे लोक महाराष्ट्रात आले हे सर्व 96 कुळीचे लोक आणि त्यांच्या आडनावामध्ये इथे आल्यानंतर बदल व्हायला लागला. पुढे हेच लोक जे काही या ठिकाणची वसाहत आणि तेथील सरदेशमुख्या त्याचबरोबर देशमुख पाटीलके हे पद यांनी मिळवलं आणि हे राष्ट्रिक किंवा महाराष्ट्रिक या संकल्पनेतून पुढे महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्री किंवा मराठी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. तर थोडक्यात विचार करता महाराष्ट्रात राहणारे आणि ते मराठी नसून मराठे राहतात तो महाराष्ट्र व हे मराठे उत्तरेतून दक्षिणेत आले हा राजवाड्याचा एक विवेचनात्मक म्हणजे सारांश आहे. म्हणजे जे लोक उत्तरेतून दक्षिणेमध्ये आले ते मराठे नसून मराठे राहतात तो महाराष्ट्र व हे मराठे उत्तरेतून दक्षिणेत आले अशा प्रकारचं विवेचन केलं गेलं. म्हणजेच जे मराठे महाराष्ट्रामध्ये आले ते उत्तरेमधून काही कारणास्तव
दक्षिणेमध्ये आले. या ठिकाणी राहिल्यानंतर पुढे त्यांना अनेक त्यांच्या आडनावामध्ये बदल होत गेले. अशा प्रकारचे हे मराठ्यांची संकल्पना किंवा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आता या मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची कारणे पाहत असताना तत्कालीन स्थितीमध्ये आपण राजकीय परिस्थितीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचा म्हणजे मराठा सत्ता उदयास येण्याच्या कारणामध्ये राजकीय परिस्थितीचं महत्त्व कसं होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये प्राचीन काळातल्या काही राजघराण्यांचा आपण विचार केला पाहिजे. तर महाराष्ट्रात जे प्राचीन राजवंश होते त्यामध्ये यादव काळापर्यंत महाराष्ट्रावर मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य हे प्रमुख बलाढ्य असे राजघराणे होते आणि त्यांनी यादव काळापर्यंत सत्ता गाजवली होती. याचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये अशा शासकांनी म्हणजे मौर्य घराणे असेल, सातवाहन घराणे असेल, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यापर्यंत काळापर्यंत जो बलाढ्य राजघराणे होते यांचा प्रभाव हा या प्रदेशावर दिसून येतो. आणि यादव हे मूळचे उत्तर भारतातील, त्यांनी चालुक्याकडून महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली आणि त्यांनी स्वतःची राजधानी देवगिरी म्हणजेच दौलताबाद ही त्यांनी निर्माण केली. इसवी सन 1187 ते 1294 म्हणजे या कालखंडात जवळपास 107 वर्ष महाराष्ट्रावर या यादवांनी राज्य गाजवलं. आणि या घराण्यात जे काही शासक होऊन गेले त्यामध्ये सिंगन राजा असेल, कृष्णदेवराय, महादेव, रामदेव हे महत्त्वाचे राजे होऊन गेली. आणि या राजाने तत्कालीन स्थितीमध्ये हा प्रदेश पूर्णपणे आपल्या अंतर्गत किंवा आपल्या राज्याअंतर्गत ठेवला होता. आता यादव काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास किंवा प्रगतीचा कालखंड म्हणून ओळखले जातात. आणि याच कालखंडामध्ये जे काही मुस्लिम शासक म्हणजे मुसलमानांनी दक्षिण भारतात प्रथम प्रवेश केला आणि हा प्रसार झाल्यानंतर शेवटी संपूर्ण दक्षिणचा प्रदेश इस्लाममय करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये विदेशी शासकांनी करायला सुरुवात केलं. त्यामध्ये खिलजी घराणे यांनी देवगिरीचे रामदेव राय राज्य करीत असताना दिल्लीच्या तख्तावर खिलजी घराण्याचा जो जलालुद्दीन खिलजी होता हा सुलतान बनल्यानंतर त्यांनी आपला जो काही पुतण्या किंवा जावाई म्हणून होता तो अलाउद्दीन खिलजी त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही देवगिरीवर त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये हल्ला केला आणि इसवी सन 1295 मध्ये रामदेव राय यांचा पराभव केल्यानंतर अलाउद्दीनची सत्ता किंवा अलाउद्दीनने रामदेव रायांना जी काही खिलजी सत्ता मान्य करण्यास भाग पाडलं आणि महाराष्ट्रामध्ये इस्लाम सत्तेचा प्रवेश झाला. पुढे अलाउद्दीनचा मुलगा मुबारक शाह यांनी 1318 मध्ये देवगिरीवर हल्ला करून पुन्हा एकदा पूर्णपणे राज्य नष्ट केले. तेथून पुढे 300 वर्ष महाराष्ट्रावर सुलतानी जी काही सत्ता जे सल्तनत घराणे म्हणून होते त्यांचा प्रभुत्व निर्माण झालं. त्यामुळे यादव राजाचा अंत झाल्यानंतर थोड्याच कालावधीत दिल्लीच्या सुलतानाच्या आर्थिक म्हणजे सुलतानाच्या दक्षिणेत बंडाळ्या निर्माण झाल्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता इसवी सन 1347 मध्ये गुलबर्गा येथे हसन गंगू बहामनी यांनी बहामनी राज्याची स्थापना केली आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र इसवी सन 1485 मध्ये बहामनी सत्ता खिळखिळी होऊन पुन्हा 5 शहामध्ये त्याची विभागणी झाली. म्हणजे जे काही खिलजी घराणं होतं यामध्ये यांची जी काही अंतर्गत बंडाळी लागली सुलतान घराण्यामध्ये त्यावेळेस त्यांनी
त्याच वेळेस म्हणजे इसवी सन 1347 मध्ये गुलबर्गामध्ये हसन गंगू बहामनी यांनी एक स्वतःची बहामनी शासन व्यवस्था निर्माण केली. पुढे 1485 पर्यंत ती सत्ता होती, पण 85 मध्ये ती सत्ता बहामनी सत्ता खिळखिळी बनली किंवा तिचे नष्ट होण्यास प्रारंभ झाला. पुढे 5 बहामनी सत्ता निर्माण झाल्या महाराष्ट्रामध्ये, आणि या 5 बहामनी सत्ता म्हणजेच या बहामनी सत्तेचे तुकडे झाले. त्यामध्ये वराडची इमादरशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासाशी यांचा घनिष्ठ संबंध आला. त्याचबरोबर बिदरच्या बरीदशाही ही मराठवाड्याचा काही भाग म्हणजे बरीदशाहीच्या ताब्यात मराठवाड्याचा अनेक भाग व्यापला होता. त्याचबरोबर शिवपूर्व काळात या सर्व शहाच्या सुमारे शहांनी म्हणजेच 72 सुलतानांनी सतत 3 शतके म्हणजे 300 वर्ष महाराष्ट्र आपल्या अंतर्गत ठेवला. आणि यादव काळापर्यंत जी काही सुख समाधाने नांदत असलेला महाराष्ट्र हा यवन आक्रमण यांच्या आधिपत्याखाली गेला. त्यामुळे मराठा सत्तेच्या उदय होण्यास एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं. आता या राजकीय परिस्थितीचा विचार करता मराठा सत्ता उदयास येण्याची कारण म्हणजे अमानुष कत्तल करण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच जे काही हिंदू धर्म असतील यांना हिंदू धर्मातील लोकांना मारण्यास प्रारंभ झाला. या ठिकाणची जाळपोळ करणे, मंदिरे व मूर्ती तोडणे, त्याचबरोबर स्त्रियांचं अपहरण करणे, धार्मिक अत्याचार करणे धर्मासंबंधी बद्दल, विश्वासघात एखाद्या व्यक्तीबद्दल, त्याचबरोबर अशा अनेक कारणाचे निर्माण झाल्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि पुढे त्याचाच परिणाम म्हणजेच पश्चिम किनाऱ्यावरील अनभिद्ध असे सम्राट म्हणजे सिद्धी हे सुद्धा होते. जे महाराष्ट्रामध्ये 16व्या शतकात काही ठिकाणी ज्या समुद्र किनाऱ्यावर जे सिद्धी लोक होते, हे सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतील ॲबिसिनिया प्रदेशातील होती आणि ते इस्लाम धर्मीय होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशहाशी संघर्ष केला आणि त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर नागठाणा ते बाणकोट या ठिकाणचा पूर्ण प्रदेश ताब्यात मिळवला. पुढे आदिलशाह व सिद्धी यांच्या समझोता होऊन आदिलशहाने सिद्धीचे पश्चिम किनाऱ्यावरील प्रभुत्व मान्य केले आणि या मोबदल्यात जो सिद्धी होता यांनी आदिलशहाचे जे काही व्यापाऱ्याला संरक्षण दिलं आणि पश्चिम किनाऱ्यावरील हजला जाणाऱ्या मुसलमान यात्रेकरूंच्या सुरक्षेची हमी ही आदिलशहाला दिली. म्हणजेच मराठांच्या राजकारणात वारंवार अडथळे निर्माण करणारे हे सिद्धी असतील किंवा अन्य जे काही शासक होते. त्याचबरोबर पश्चिम किनाऱ्यावर वरील सागर सम्राट म्हणून पोर्तुगीज सुद्धा होते आणि ते सुद्धा म्हणजेच जे काही पोर्तुगीजांनी भारतामध्ये एक सत्तेचं अधिष्ठान निर्माण केलं. म्हणजे युरोपात प्रबोधनाची जी पहाट उगवली होती किंवा प्रबोधन निर्माण झालं, त्यामुळे युरोपीय राष्ट्रामध्ये एक नवीन जगाचा शोध लागला आणि ते व्यापार करण्यासाठी राजकीय हेतूने भारतात येण्यास प्रारंभ केला. आणि या सत्तेमध्येच पुढे पोर्तुगीज आले, इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले आणि इसवी सन 1497 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर पोहोचला कालिकत येथे आणि त्यांनी मोगल आदिलशाही मराठे यांच्याशी झुंज देत त्यांनी गोवा, दीव, दमण या सागरी प्रदेश मिळवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे जी राजकीय परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये ही राजकीय परिस्थिती तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे मराठा सत्ता उदयास येण्याची ही सर्व कारणे उदयास आली.